नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीचे आणखी 2 टप्पे शिल्लक आहेत. मात्र गेल्या 5 टप्प्यांमध्ये ज्या पद्धतीने प्रचार झाला, या प्रचारादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, विविध ठिकाणी मुलाखती दिल्या. या मुलाखतींमध्ये त्यांनी नेहमीच वेगवेगळे विषय मांडले. आता या गेल्या 2-3 मुलाखतींमध्ये त्यांनी एक मुद्दा मांडला, जो मुद्दा सातत्याने आता चर्चेत येतोय आणि त्यावरनं विरोधक जे आहे ते नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. अर्थात नरेंद्र मोदींवर टीका करण्यासाठीच हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे, कारण त्यामुळे विरोधकांचा तिळपापड व्हावा, त्यांना कुठेतरी चिंता वाटावी, राग यावा, या उद्देशानेच असे मुद्दे जे आहेत ते जाणीवपूर्वक उपस्थित केले जातात आणि त्यातून मग विरोधकांची निराशा जी आहे ती लोकांसमोर मांडली जाते, समोर येते. नरेंद्र मोदींना जे काही प्रश्न विचारले जात आहेत त्याच्यामध्ये त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला की आत्ता जे काही मी कार्य करतोय, 10 वर्ष मी पंतप्रधान आहे, त्याच्या आधी मुख्यमंत्री होतो, हा जो काय माझा प्रवास झाला आहे राजकारणामधला, हा प्रवास जो आहे याच्यामागे परमात्म्याची शक्ती आहे, परमेश्वराची शक्ती आहे. परमेश्वरानेच मला हे काम करण्यासाठी पाठवलेलं आहे, अशी माझी भावना आहे. माझ्यामध्ये जी काही ऊर्जा आहे ती माझी शारीरिक ऊर्जा नाही आहे, तर ही ऊर्जा कोणीतरी मला देते की ज्या माध्यमातून मी ही ऊर्जा घेऊन काम करू शकतोय. आणि हे दिसतंसुद्धा आहे आपल्याला. त्यांनी हे म्हटलं की माझी जेव्हा आई जिवंत होती त्यावेळेला माझी ही भावना होती की मी फक्त आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे, एवढीच भावना होती. पण आईचा मृत्यू झाल्यानंतर मी जेव्हा विचार करायला लागलो तेव्हा मला असं वाटायला लागलं की हा प्रवास जो आहे, हा जो काही राजकारणामधला माझा प्रवास झालेला आहे, जे काही मी आत्तापर्यंत मिळवलेलं आहे, यामागे परमात्म्याची शक्ती असली पाहिजे. त्यानेच मला काहीतरी उद्देशाने इथे पाठवलेलं आहे, काहीतरी एक भूमिका, काहीतरी एक जबाबदारी मला दिलेली आहे, ती पूर्ण करण्यासाठी मला पाठवलं आहे आणि ती पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. जोपर्यंत मी ते पूर्ण करत नाही तोपर्यंत मला थांबता येणार नाही. आणि ती ऊर्जा, त्यासाठी लागणारी ऊर्जा ही हा परमात्मा, ही जी शक्ती आहे ती मला ती ऊर्जा देते. ही भावना मांडल्यावर स्वाभाविकच विरोधकांमध्ये एक प्रकारची चलबिचल झाली आणि लगेच देवाचा, परमात्म्याचा उल्लेख केल्यानंतर त्यांच्यामध्ये संतापाची लाट उसळली की बघा नरेंद्र मोदी स्वतःला देव मानायला लागले. अशा पद्धतीने ते सगळं त्यांचं जे वक्तव्य आहे ते फिरवून त्याला वेगळी दिशा देण्याचं काम सुरू झालं. त्याच्यावरचे व्हिडिओ बनवायला सुरुवात झाली. प्रत्यक्षामध्ये नरेंद्र मोदींनी कुठेही आपण देव आहोत, आपण सर्व शक्तिमान आहोत असं कुठेही म्हटलेलं नाही. जी काय त्यांनी भावना व्यक्त केली आहे ही सर्वसामान्य सगळ्या भारतामधल्या प्रत्येक माणसाची भावना आहे. आपला जन्म जो काय झालेला आहे तो काहीतरी उद्देशाने झालेला आहे, काहीतरी आपल्यापुढे उद्दिष्ट आहे. ते पूर्ण आपण करतो की नाही हे आपल्यावर अवलंबून आहे. पण आपल्याला परमात्म्याने या ठिकाणी जन्माला घातले किंवा आपल्याला एक भूमिका, जबाबदारी देऊन पाठवले, ती आपण जबाबदारी पार पाडायची. पण ती पार न पाडता ती जबाबदारी सोडून आपण नको त्या गोष्टी करायला गेलो, त्या भूमिका विसरून आपण नको त्या मार्गाला लागलो, तर त्यात परमात्म्याचा दोष नाही. परमात्म्याने समाज कल्याणासाठी, विश्व कल्याणासाठी, लोकांच्या कल्याणासाठी प्रत्येक जीवात्म्याला इथे पाठवलेलं आहे, प्रत्येक माणसाला जन्माला घातलेला आहे, अशी आपली श्रद्धा आहे, आपला विश्वास आहे. आणि त्या मार्गावर त्याने जाणं हे त्याच्या हाती आहे. नंतर त्याने तो मार्ग सोडला, परमात्म्याने दिलेली ऊर्जा जी आहे ती नको त्या कामासाठी वापरली, तर त्याचा ऱ्हास होणार हे निश्चित आहे, त्याचा अंत तशाच पद्धतीने होणार हे निश्चित आहे. त्याला परमात्मा जबाबदार नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी आज जे काय आहेत त्यांना तो विश्वास वाटतो की आज मी इथे आलो, पंतप्रधान झालो, 10 वर्षात पंतप्रधान आहे, त्याआधी मुख्यमंत्री होतो गुजरातचा, मला कोणताही वारसा नव्हता, मी ज्या कुटुंबातून आलो तिथे कोणी असं म्हटलं नसतं की हा पंतप्रधान होईल, हा मुख्यमंत्री होईल. अशाच सर्वसामान्य गरीब कुटुंबातूनच ते आलेले आहेत. आणि कोणत्याही गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला हे माहिती नाही आहे की तो पंतप्रधान होईल, भारताचा काही राष्ट्रपती होईल. त्याचं एक त्यावेळेला विजन असेल की आपल्याला शिकायचंय, पुढे काहीतरी नोकरी करायची आहे, याच विचारातून तो काम करणार. पण त्याला माहिती नाही परमात्म्याने त्याच्यावर काय जबाबदारी टाकलेली आहे, काय त्याच्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे.
काय त्याचं पूर्वसंचित आहे त्याला माहिती नाही, पण ते होत जातं. याच्यावर विश्वास आहे. असंख्य लोकांचा, करोडो लोकांचा विश्वास याच्यावर आहे आणि त्यातलेच एक नरेंद्र मोदी सुद्धा आहेत. त्यामुळे गुजरातचे मुख्यमंत्री जेव्हा झाले त्याच्या आधी काय त्यांचा कोणता वारसा नव्हता की त्यांचे आई वडील कोणीतरी राजकारणामध्ये होते, खासदार आमदार होते, तोच वारसा घेऊन नरेंद्र मोदी पुढे राजकारणात आले. असं घडलेलंच नाहीये. थेट ते मुख्यमंत्री झाले, त्यानंतर थेट पंतप्रधान पदावर पोचलेले आहेत. आज 10 वर्ष पंतप्रधान म्हणून ते काम करतायत. आणि आपण पाहतोय जे काय ते म्हणतात की जी ऊर्जा मला मिळते परमात्म्याकडून, ती ऊर्जा जी आहे ती दिसतेच आहे. भले टीका करणारे करू देत टीका, पण 18 ते 20 तास काम ते करताना आपल्याला दिसतात आणि केवळ निवडणुकांच्याच वेळेला दिसत नाहीत. एरवी सुद्धा गेली 10 वर्ष ते तशाच पद्धतीने काम करताना दिसतात. विदेश दौऱ्यावर गेले की तिकडून इथे आल्यानंतर तात्काळ कुठल्या तरी एखाद्या आपल्याच पक्षाच्या मेळाव्याला जाणं, तिथून आणखी कुठल्या तरी एका ठिकाणी निवडणूक आहे तिकडे प्रचाराला जाणं, तिथून परत कुठल्या तरी एखाद्या नेत्याची भेट घेणं, सर्वसामान्य लोकांची ऑनलाईन संवाद साधणं किंवा प्रत्यक्ष भेटणं, रॅलीमध्ये सहभागी होणं, हे सगळं काम एखादा माणूस जेव्हा करतो तेव्हा आश्चर्य वाटतंच की एक माणूस एवढं सगळं काम इतके तास कसं काय करू शकतो, कशी काय त्याला ऊर्जा मिळते. तर ऊर्जा त्याला मिळालेली आहे, ती प्रत्येकाला मिळालेली आहे. ती व्यक्ती त्या ऊर्जेचा कसा उपयोग करते हे अवलंबून आहे. आणि नरेंद्र मोदींनी या मिळालेल्या ऊर्जेचा या सगळ्या कार्यासाठी उपयोग केलाय. त्यांचा उद्देशच तो आहे की आपल्याला असे काहीतरी निर्णय घ्यायचे जे समाज कल्याणासाठी असतील, देश कल्याणासाठी असतील. आणि म्हणूनच आपण पाहतोय की नरेंद्र मोदी आल्यापासून हे सगळे निर्णय घेतले. अनेक जण टीका करतात, पण राम मंदिराचा निर्णय मोदींच्याच काळात झाला. 370 कलम त्यांच्याच काळामध्ये हटलेलं आहे, जे कधी अशक्यच वाटत होतं यापूर्वी की असं कधी होऊच शकत नाही, राम मंदिर बांधलंच जाणार नाही, 370 कलम हटवताच येणार नाही, असे दावे सुद्धा अनेकांनी केले. पण ते झालं. आंतरराष्ट्रीय स्तरावर आज भारताचा दबदबा तयार झाला. कोणी किती टीका करूत, पण दिसतोय आपल्याला अनेक देशांचे जे प्रमुख आहेत ते आज नरेंद्र मोदींबद्दल चांगलं बोलताना आपण पाहतो. देशाचं एक स्वतःचं स्थान निर्माण झालेलं आहे. करोनाच्या काळात भारताने कशी मदत केली आपण पाहिलं. ते कशामुळे झालेले आहे तर त्यामागे काहीतरी शक्ती असली पाहिजे ना. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदींनी ते केलंच, पण त्यामागे काहीतरी शक्ती आहे, काहीतरी उद्दिष्ट ठेवून त्यांना ते करण्यासाठी एक प्रेरणा मिळालेली आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यामुळे हे सगळं नरेंद्र मोदी जे म्हणतात ते काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात असं नव्हे. ही प्रत्येकाची श्रद्धा आहे, प्रत्येकाचा विश्वास आहे की आपल्याला जे काम मिळालेलं आहे, आपण जे काय करतोय, जे काय आपल्याला यश मिळते आपल्या प्रवासामध्ये, जीवनामध्ये, ते कोणीतरी केलेलं आहे. ते आपल्या करण्यासाठी कोणीतरी ते जन्माला घातले आणि ते आपण योग्य मार्गाने करतो आहोत. पण दुर्दैवाने अनेकांना ही संधी मिळाली राजकारणामध्ये, जशी नरेंद्र मोदींना मिळाली तशी अनेकांना मिळालेली आहे. पण त्यांनी त्याचा उपयोग केला का? तो केला असता तर आज कदाचित ते सुद्धा पंतप्रधान म्हणून पोचले असते त्या पदावर. अनेकांची इच्छा असलेले लोक आहेत आज राजकारणामध्ये की त्यांना पंतप्रधान बनायचंय. रोज बोलत असतात, प्रयत्न चालू असतात, अनेक तडजोडी कुरघोड्या करत असतात, पण ते त्या पदापर्यंत पोचू शकत नाहीत. कारण त्यांना दिलेलं जे काम आहे ते त्यांनी कधी पूर्ण केलं नाही. स्वतःची ऊर्जा दुसरीकडेच वापरली. मिळालेला रोल करण्यापेक्षा झोल करण्याकडे त्यांचा कल असल्याचं दिसून आलं. त्यातून त्यांना काही मिळालेलं नाही, त्यामुळे ते निराश झाले. पण नरेंद्र मोदींना जी काही जबाबदारी सोपवण्यात आली, जी खांद्यावर जबाबदारी देण्यात आली परमात्म्याकडून, त्यांच्या विश्वासानुसार असो किंवा प्रत्येकाच्या विश्वासानुसार असो, ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्याला काय करता येईल? 24 तास मेहनत घ्यावी लागेल, प्रयत्न करावे लागतील, टीका झेलावी लागेल, पण आपल्याला पुढे जायचे, आपल्याला निर्णय घ्यायचे जे देशहिताचे असतील, हे ते करत राहिले. शरद पवार जे ते अनेक वर्ष म्हटलं आता भावी पंतप्रधान, ते दिग्गज नेते आहेत, अनेक वर्ष राजकारणात राहिलेले आहेत. त्यांचं वय सुद्धा नरेंद्र मोदींपेक्षा जास्त आहे, इतकी वर्ष ते राजकारणात आहेत, पण ते पोहोचू शकले नाहीत पंतप्रधान पदापर्यंत. कारण कुठेतरी जी मिळालेली ऊर्जा आहे, जी जबाबदारी आहे, ती योग्य रीतीने पार पाडता आली नसावी त्यांना. उद्धव ठाकरे रोज नरेंद्र मोदींवर टीका करत असतात, पण स्वतः उद्धव ठाकरेंना ही जबाबदारी मिळाल्यावर त्यांनी ती निभावली का? आपल्या आजारपणाचं निमित्त करून ते घरीच राहिले. 2-2.5 वर्ष सत्तेमध्ये असताना 2 वेळा फक्त मंत्रालयामध्ये गेले
आणि वारंवार आपल्याला कसं आपण अंथरुणाला खिळलेलो होतो, आपल्याला हातही उचलता येत नव्हता, आपल्या शरीरावर वेगळ्या शस्त्रक्रिया झाल्या होत्या, हे ते सांगत राहिली, कारणं शोधत राहिली. ते नरेंद्र मोदींनी कधी कारण शोधलं नाही की माझ्यावर टीका करतात, मी काय राजकारणात राहू शकत नाही असं बोललेले आहेत का? टीका करा, हवी तेवढी चिखलफेक करा, वैयक्तिक टीका करा, पण तरी देखील ते आपल्या मार्गाने पुढे जात राहिली. मग यात वाईट काय आहे? ही जर भूमिका असेल आणि हे जर काम कोणीतरी परमात्मा, कोणतीतरी शक्ती घडवून आणत असेल असा विश्वास असेल एखाद्याचा, तर त्यात चूक काय आहे? मुळात हे ओळखण्याची कुवत असली पाहिजे की एखादा माणूस हे का म्हणतोय, परमात्म्याची कृपा त्याच्यावर आहे असं तो का म्हणतोय. कारण का तो जे काम करून दाखवतोय हे काम इतर लोक का करू शकत नाहीत? मग का केलं गेलं नाही 50-60 वर्षामध्ये? सगळ्या संधी मिळून सुद्धा, वारसा हक्काने सगळं मिळून का करता आलं नाही? कारण तुम्ही ती जबाबदारी पार पाडली नाही, तुम्हाला मिळालेली ऊर्जा दुसरीकडेच वाया घालवली, त्यामुळे तुम्हाला ते करता आलं नाही. ते मोदींनी करून दाखवलं. राहुल गांधी तर सत्तेमध्येही होते, पण त्यांनी कधी कोणती जबाबदारी स्वीकारली का? ना अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली, ना मंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली, पण पंतप्रधान व्हायचं होतं. म्हणून मग परमात्म्याने त्यांची सगळीच संधी अवेरलेली आहे, नाकारलेली आहे. आणि आजही त्यांना प्रत्येक वेळेला लॉन्च केलं जातं पंतप्रधान पदासाठी आणि पुन्हा त्यांचं यान जे आहे ते खाली कोसळतं. तर त्यामुळे नरेंद्र मोदी जे बोलत आहेत हे योग्यच बोलत आहेत. त्यांना कोणता तरी रोल देऊन पाठवलेला आहे आणि तो रोल कसा निभवायचा हे त्यांना कळलेलं आहे. ते कोणीतरी जे जबाबदारी आपल्याला सोपवली आहे परमात्म्याने, परमेश्वराने, ती आपल्याला पार पाडायची आणि त्यासाठी हवी तेवढी मेहनत घ्यायची. कुठेही त्याच्यामध्ये लोकांचं कल्याण होणार नाही असा विचारच करायचा नाही. प्रत्येक वेळेला त्यातून लोकांचं हित साधलं जाईल हाच विचार करायचा. आणि त्यांच्या अनेक योजनांमधनं तो साधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अगदी 100% नसेल साधल्या गेल्या त्या योजना, पण तरी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. ते आधी यापूर्वी कोणालाही जमलं नाही. म्हणून त्यांना मिळालेला जो रोल आहे तो त्यांनी अगदी व्यवस्थित निभावलेला आहे. पण बाकीच्यांना रोल मिळाला, पण त्यांनी तो रोल निभावण्याऐवजी झोल करण्याकडे त्यांचा कल होता. स्वतः पूर्ण जीवन ते झोल करण्यात, खुर्ची मिळवण्यामध्ये, पैसा कमावण्यामध्ये, राजकारण खेळता खेळता दुसऱ्यांचे पक्ष नामशेष करण्यामध्ये वेळ घालवला आणि त्याच्यामुळे त्यांचा ऱ्हास होत गेला. त्यांचं अस्तित्व संपण्याची वेळ आलेली आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.